नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता मी एक ब्लाऊज शिवत होते. कस्टमरचं ब्लाऊज आहे. जवळजवळ 40 इंचाचं हे ब्लाऊज आहे. तर हे मी बॅक साईड तयार करून घेतली आणि ही फ्रंट साईड आहे. तर आता हे त्यांचं पहिलं जे ब्लाऊज आहे ते अजिबात व्यवस्थित बसत नाही. असं कस्टमरने दिलेलं ब्लाऊज आहे. तर हा बघू शकता तुम्ही, हा फ्रंटचा भाग आहे आणि हा बॅकचा भाग आहे. तर हा आपण बाजूला ठेवू आणि हे त्यांचं ब्लाऊज आहे पहिलं जे आहे ते त्यांनी मापाला दिलेलं. पण मी त्यांचं अंगावरून माप घेतलं किंवा आपल्याला आता एक समजतंच कस्टमरचं ब्लाऊज कसं बसतं आहे. तर हे 40चं ब्लाऊज आहे आणि चेस्टचा भाग खूप हेवी आहे. पण ही कटोरी छोटी असल्यामुळे यामध्ये काय ते बसत नाही. या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती आड्यागुड्या पडलेल्या आहेत. म्हणजे हे भाग असा वरती उचलला जातोय आणि यांचा गळा आता आपण मोजून घेऊया. तर हा पुढं इतका छोटा गळा आहे तरी पण पुढं उतरतो, हा सगळा पूर्ण उतरतो. तर आता याचा आपण गळा मोजून घेऊ किती आहे. बरोबर जिथं शोल्डर आहे त्या शोल्डरपासून ठेवायचं टेप आणि बरोबर 5 इंचावर गळा येतोय. इतका छोटा 5 इंचाचा गळा, एवढंच गळा आहे बघू शकता तुम्ही, तरी पण ब्लाऊज उतरत आहे. मग आता हे आपल्याला व्यवस्थित कसं करून द्यायचं, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण शिवलेले फ्रंटचे आणि म्हणजे कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. आणि जरी तुम्हाला प्रत्येक मापाची कटिंगला विचारायची असेल तर मी तुम्हाला नक्कीच देऊ शकते. तर आता हा फ्रंटचा भाग आहे, आपण इथपर्यंत स्टिच केला आहे. मी त्याची उंची वगैरे पूर्ण सर्व वाढवून घेतली. तर आता आपल्याला याला प्रेस करून घ्यायचं एकदा. त्यांच्या गळ्याप्रमाणे आपला गळा थोडा मोठा जरी आला तरी पण तो उतरला नाही पाहिजे, एकदम परफेक्ट असा माप बसलं पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवते एकदम. हा प्रेस करून घ्यायचं बरोबर. आता कटोरीचा उभार पण पाहू शकता तुम्ही. आपली कटोरी आपण काहीच केलेलं नाही तरी कटोरीचं टोक किती सुंदर आलेलं आहे आणि आपण ते प्रेसने अजिबात दाबायचं वगैरे नाही. आणि हा भाग आता असा प्रेस करून घेतला आहे. आता दोन्ही पण पार्ट मी असेच प्रेस करून घेते. आता हा घेतला आहे, हा एक घेऊ आपण. हा केलेला आहे मी अगोदर प्रेस. मी प्रेस करून झालं होतं, मला कट करायचं होतं पण मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर आता इथं पण थोडंसं कमी पडलेलं आहे. या ठिकाणी बघू शकतो तुम्ही, थोडंसं कमी पडलं तर ते फिटिंगमध्ये ॲडजस्ट होऊन जातं. तर आता आपल्याला परफेक्ट गळा द्यायचा कसा ते मी तुम्हाला सांगते. तर छोटे छोटे अशा गोष्टी स्टिच करता करता लक्षात येतात, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्ही बाहेरचे ब्लाऊज घ्यायला घाबरणार नाही. आता हा बॅक साईड आहे, बॅक साईड पण आपण प्रेस करून घेऊ. मी तुम्हाला सांगितले प्रत्येक ब्लाऊज शिवताना थोडं थोडं प्रेसचा वापर करत चला, म्हणजे आपल्या ब्लाऊज फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट बसतं. आता हा झाला बॅक साईडचा भाग पूर्ण. आता मी तुमच्यासोबत शेअर करते नेमकं करायचं कसं. आता त्या कस्टमरचा ब्लाऊजचा गळा आहे 5 इंच आणि आपण वरती इथून अर्धा ते पाऊण इंच सोडून द्यायचं आणि मग मोजायचं किती होतं आपला. आपण जरी इथं सोडलं एक एवढं तरी आपला 6 इंचाचा गळा होतोय. तरी 6 इंचाचा गळा व्यवस्थित असा बसून त्यांचं ब्लाऊज अजिबात उतर नाही याची खबरदारी आपण घ्यायची. आता काय करायचं, आपण या ठिकाणाहून गळ्याची रुंदी घ्यायची बरोबर. तर किती घेणार आपण, 2 इंच. म्हणजे ब्लाऊज शिवल्याच्या नंतर गळा कसा मोजायचा हे 2 इंच घेतला आपण. हे चॉक दुसरा घेते. आता या ठिकाणी आपण घेतलं हे 2 इंच बरोबर. आणि आता वरतून अशी स्ट्रेट लाईन घ्यायची इथपर्यंत, असा आकार घ्यायचा आणि हा आकार आपला कटमध्ये गेला पाहिजे, असा इतका आकार. तेव्हा गळ्याचा आकार आपला छान बसेल आणि तरी पण ब्लाऊज अजिबात उतरणार नाही, त्यांना गळा पण मोठा होणार नाही आणि काहीच नाही. तुम्ही शिवून बघा, तुमच्या लक्षात येईल. आता एवढा कपडा जास्त निघाला आपला, इथपर्यंत हे तयार झालं. आता या ठिकाणी आपल्याला गोट मारायचा आहे. तर आपण दुसरा पार्ट ठेवून बघू. हा आकार सेम इथं ठेवायचा, किती कमी जास्त आहे ते बघायचं. बरोबर एकावर एक ठेवून घ्यायचं. हे बघा आता आपले दोन्ही पार्ट सेम झालेले आहेत, पण या ठिकाणचा आकार सुंदर असा पसरून आलेला आहे, या ठिकाणचा उभार आलेला आहे. तर फक्त या ठिकाणी थोडासा असा गोलवा शेप देऊन घ्यायचा, नाहीतर मग हा असा ठेवायचा बरोबर.
आता एवढी आयहुकची पट्टी बाहेर काढून घ्यायची, इथं ठेवायचं आहे आणि हा आकार बरोबर यावर ठेवून घ्यायचा. आपण प्रेस केल्यामुळं काय होतं, कपडा एकदम व्यवस्थित बसतो आणि आकार पण सेम टू सेम. बघा मी जेवढं आकार दिला आहे तेवढाच आकार बाहेर आहे. तर एवढा बाहेरचा आकार आपण कट करून घ्यायचा. या पद्धतीने बघा आता दोन्ही आकार आपण बघू शकतोय समोरासमोर ठेवून. गळ्याचा शेप चुकतो आपला, बिघडतो, गोल येत नाही. तर या ठिकाणी बघा आता दोन्ही पण आकार किती सुंदर आले. तर या पद्धतीने छोटे छोटे टिप्स असतात, त्यात मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.